गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी असं थोरले महाराज आपल्याला सांगतायत। परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी। श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरु परमपूज्य श्रीराम महाराजांनी ज्याबद्दलचा उपक्रम सुरू केला ती भगवंताचं नामस्मरण करण्याचा जप करण्याचा त्याचा उत्सव आपल्या इथे 13 कोटी रामनाम जप यज्ञ म्हणून सुरू आहे। त्याच्यामध्ये त्या यज्ञामध्ये माझ्याही विचारांची एक लहानशी आहुती काही प्रवचने झाली आहेत अजून काही व्हायची राहिली आहेत। हा जपयज्ञ 18 तारखेला पूर्ण होणार आहे। तोपर्यंत आपल्याला एकंदर 10 प्रवचने करायची आहेत। पाहू दररोज एक प्रवचन याप्रमाणे या मालेमध्ये गुंफणं चालू आहे। आजची तारीख आहे 17 तारखेचं प्रवचन आज आपण ऐकतोय पाहतो आहे। मी ऐकतोय म्हणण्याचं कारण ते माझं प्रत्यक्ष माझं सांगायकरता माझं असं चिंतन नाही आहे। ब्रह्मचैतन्य महाराजांनी या दिवसाकरता जे चिंतन करून ठेवलंय त्या चिंतनाचा आपण विचार करतोय। ते चिंतन आपण आठवू आणि त्यातल्या उपदेशाप्रमाणे आपलं वर्तन करण्याचा आपण प्रयत्न करू। मग 17 सप्टेंबरचं या प्रवचन पुस्तिकेमधून आपण आज प्रवचन ऐकणार आहोत। प्रवचनाचं शीर्षक आहे परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी। करू विचार काय सांगतायत महाराज। महाराज सोपं सांगत असतात जे सगळ्यांना करता येईल असं आहे
जे साधन सर्व लोक करू शकतील असंच फक्त ते सांगतात. रेल्वेने प्रवास करा असंच फक्त जगाला सांगावं. विमानाने करता येतो, पण जिथे 100 माणसं रेल्वेने जाऊ शकतात तिथे एक माणूस जातो फक्त विमानाने. म्हणून विमानाच्या प्रवासाचा उपदेश करणं काही योग्य नाही. सर्व जनतेसाठी रेल्वेचा प्रवास. सगळ्या गावांना रेल्वे नसते, त्या मानाने एस.टी. बस सर्व गावाला आहे. म्हणून एस.टीच्या प्रवासाचा विचार सांगावा. कित्येक गावं आहे की तिथे रेल्वे नाही जात, म्हणून रेल्वेचा विचार सुद्धा सर्वांसाठी नाही. त्यापेक्षा एस.टीचा विचार सर्वांसाठी आहे. काही काही घरात गल्लीमध्ये रस्त्याने एस.टी नाही चालू शकत, म्हणून तिथे प्रवास रिक्षेने करा असं सांगावं लागतं. सगळीकडे ऑटो रिक्षा नसतील, म्हणून सायकल रिक्षा. नाही तुम्हाला की नाही तिथे पायी पायीच जावं लागेल. तिथे रिक्षाही नाही जात तर बस कुठली. म्हणून सर्वांना जे शक्य आहे, जो विमानाने जाऊ शकेल त्याला सुद्धा पायी जाणे शक्य आहे. म्हणून सगळ्यात मोठा आणि हिताचा उपदेश कोणता आहे? विमानात बसून सुख जरूर होतं, पण सगळ्या जनतेचा जो विचार केला तर हिताचा विचार म्हणजे पायी पायी चाला हा आहे. म्हणून फार पाय दुखतायत म्हणून मग रिक्षेचा विचार आहे. अगदी रिक्षा त्यांच्या दारापर्यंत जाते, तुम्ही रिक्षेने जा. याप्रमाणे सर्व सुलभ, सर्व सोपं असं जे काही असेल तो सगळ्यात मोठा उपदेश समजावा. तुम्हाला राम भेटावा वाटतो का? मग यज्ञ करा ना. सोपा आहे का यज्ञ? राम भेटावा वाटतो ना, मग तुम्ही गंगोत्री जमुनोत्रीला जा ना, केदारनाथाला बद्रीनाथाला जा ना. सोपं आहे का साऱ्यांना हे? या उपदेशात काही अर्थ नाही. सगळ्यात सोपा उपदेश राम भेटण्यासाठी. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. खूप आवडीने रामाची प्रार्थना करीत आपल्या जागी बसा, आपल्या घरात बसा. झोपडं असो का महाल असो, तिथे बसणं सगळ्यांना शक्य. सगळ्यांना आपल्या घरात बसणं शक्य आहे. किंवा जिथे असू तिथे. रस्त्यात चालले आहे मी आणि तिथेच मला वाटलं की मला राम भेटावा, मग तिथेच थोडा वेळ स्थिर उभं राहावं. एखादं झाड दिसलं तर झाडाखाली जाऊन बसावं. काही नाही तर स्वच्छ जागा पाहावी, मांडी घालून ठाईचं जिथे असो तिथे बसावं. भर रस्त्यात खूप गर्दी असली तरी थोडंसं बाजूला सरकलं की मोकळी जागा सापडतेच. आपल्याला तक्रारी करायची सवय, रस्त्यात अशी गर्दी काही जागाच नव्हती, असं होतच नाही. ज्या अर्थी त्या रस्त्यातून वारा वाहतोय, किडामुंगी चाललेत, लोकांचे वाहनं शिरू शकतायत, हजारोंची गर्दी पायी पायी चालली, कोणाच्या सायकली आहेत. हे सगळे ज्या अर्थी जाऊ शकतायत आणि मी ज्या अर्थी उभा राहू शकतोय त्या अर्थी रस्त्यात जागा आहे. व्हा थोडे बाजूला, तिथेच मांडा मांडी. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, जिथे असू तिथे. नाही तर दुसरा अर्थ, आपल्या घरी बसा, सरळ आपल्या गावातच बसा. फार दुर्गम. न लागे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईचं बैसोनी करा एकचित्त. फक्त अट एकच आहे, आळवावा म्हणजे प्रार्थना करावी. प्रेमाने हाक मारणे म्हणजे आळवणे.
ते आवडीने करा. तुम्ही जपाला काल नाही आल्या होताई, मी वाटही पाहिली तुमची रोजच्या वेळेला. काल सवडच नव्हती हो. म्हणजे आपण जे नाम घेतो ते सवडीने घेतो. दुसरं, तुम्ही जपाला यावर्षी येतच नाही हो. मागच्या वर्षी आल्या. मागच्या वर्षी मला जरूर वाटत होती नाम म्हणण्याची. आता माझं सगळं बरं झालंय. पोरगं 12वी पास झालं, त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, पोरीचं लग्न ठरलं, माझी तब्येत बरी झाली, घरातल्या सगळ्यांच्या तब्येती बऱ्या झाल्या. आता काही नामाची मला गरज नाही वाटत. मागच्या वर्षी पोरगं 12वीला, सासू सासरे आजारी, माझ्या पायाचा ॲक्सिडेंट झालेला. मागच्या वर्षी वाटत होती जरूर म्हणून आले. यावर्षी तशी काही गरज नाही वाटत. एक कारण सांगतो, नाम न घेण्याचं सवड नव्हती म्हणून काल आलो नाही. यावर्षी येत नाही याचं कारण सांगतो, गरज संपली. म्हणजे निकड, गरज म्हणजे निकड. आपण देवाचं नाव जे घेतो ते निकड म्हणून घेतो, नाही तर सवड म्हणून घेतो. तुकाराम महाराज सांगतात, आवडी अनंत आळवावा. निकड नको, सवड नको पाहू, फक्त आवड पहा म्हणजे झालं. आवड असेल की माणूस जिथे असेल तिथे नाम म्हणतो. मी इथे येऊन नाही आजच्या दिवशी तास घालवू शकणार, पण मी घरी मात्र 1 तास नाम म्हणू शकते. पाय चालूच देत नाही माझा म्हणून आले नाही. मी घरी बसून जिथे असेल तिथे. आवड असली की कुठंही जमतं. आवड असली की माणसाला सवड मिळते. एखादं सिरियल पाहायला काढतोच ना वेळ आपण. साड्यांचं प्रदर्शन लागलं म्हणजे जातोच ना. एवढा इथे उत्सव चाललाय, पण यांना सांगायचं मी 1 तासात जाऊन येते. कुठं चालली? साड्यांचं प्रदर्शन पाहायला. आवड असली की सवड मिळते. मी येईपर्यंत की नाही तुम्ही 1 तास जास्त नाम म्हणा, तुम्ही बसा तासभर, मी आत्ता येते. तू कुठं चालली? प्रदर्शन पाहायला. सोय करता येते, दुसऱ्यावर सोपवता येतं आणि सवड काढताच येते. नाही तर 1 तास झोप कमी करायची, रात्री सवड मिळते. आवड असली की सवड मिळते, पण सवड आहे म्हणून आवड नाही निर्माण होत. इथे सांगणं चाललंय ह्या प्रवचनामध्ये की आपलं नाम म्हणणे सवडीवर ठेवू नका आणि निकडीवर ठेवू नका, ते फक्त आवडीवर ठेवा. काल रात्रीपर्यंत ताप होता आणि पोराचा इंग्रजीचा पेपर आहे उद्या, तर त्यांनी म्हटलं आई तू ये ना कसंही करून ये. आजही ताप आहे, काल रात्री ताप होता, तरी जाते ती आई. तिला सवड आहे, तब्येत चांगली आहे. नाही पाहत ती, निकडही पाहत नाही घटकाभर. ती पाहते पोराच्या आवडीने गेलं पाहिजे बस. तोच पुतण्या म्हणतोय काकू ये ना, वेळच नाही रे यायला. आवडीचा फरक आहे हा. म्हणून देवाचं नाव आवडीने घ्यायचं, आणि जे आवडीने घ्यायचं आहे ना त्याची घाई होते हो. आवडीची ज्याची गोष्ट आहे ती आवडीची वस्तू व्हावी, भेटावी म्हणून घाई होते. ती आवड लवकर पुरी नाही झाली तर कासावीस होतो माणूस.
या कासावी सोन्याला तळमळ लागणे म्हणतात. आजच्या प्रवचनाचा विषय आहे देवभेटीची आपल्याला तळमळ लागावी. इतकी आवड असावी की त्या आवडीपायी आपण बेचैन होतोय. ते मिळण्याची आपल्याला घाई होते आणि त्या घाईमुळे बेचैनी येते. तो वियोग सहन नाही होत फार वेळ, त्याला तळमळ लागणे म्हणतात. आणि ज्याला तळमळ लागली तो माझ्यासाठी एवढ्या प्रेमाने वाट पाहतोय असं रामाला कळेल ना. राम असा निर्दय नाहीये. याप्रमाणे रामदर्शनाची देवभेटीची आपल्याला तळमळ असावी. तळमळ म्हणजे काय? बेचैनी. कशामुळे निर्माण होते? भेटीसाठी होते. भेटीला उशीर होत असेल तर घाई होते. आणि भेटीच्या घाईची जी इच्छा आहे ती आपल्याला तेवढा वेळ भेट होत नाही तो पण बेचैन करून ठेवते. या बेचैनीचं नाव तळमळ आहे. म्हणून देवदर्शनाची आपल्या आयुष्यात आपल्याला कुठेतरी तळमळ निर्माण व्हावी. आपला विवाह व्हावा, तळमळ लागते. आपल्या मित्रमैत्रिणींचे विवाह झाले, आपला अजून नाही झाला, मग तर जास्तच घाई होते. आणि त्या घाईने काही सुचत नाही. राहतो घरात, खातो पितो, पण मन त्याच्यात नसतं. माझा विवाह झाला पाहिजे ठरला, पण मुहूर्त 3 महिने उशिराचा निघाला. अशी घाई होते. तेव्हा ते 3 महिने भयंकर कासावीस होते, घाई होते. ह्या घाईला तळमळ म्हणतात. घाईमध्ये जी बेचैनी येते ती तळमळ आहे. मी परवाच्या प्रवचनात एक दिवस सांगितलं, रामकृष्ण परमहंस देवीच्या भेटीसाठी वाट पाहत आहेत. ती किती वाजता येऊ शकते, कधी येऊ शकते. म्हणून सकाळी झोपेतून उठल्यापासून ते देवीच्या तिथं पुढं बसतायत, जागे राहत आहेत. माझा डोळा लागेल ना आई आली तर, झोपत नाही आहेत. दार उघडं ठेवून बसले आहेत. येईलच आता. दार उघडायला उशीर होईल म्हणून तिला यायला उशीर लागेल आत शिरायला. दार उघडं ठेवतायत. ती आल्यावर तिला आसन मांडायचं. तोपर्यंत तिने उभं राहावं बरं नाही, आसन आधी मांडून ठेवायचं. ती आल्यावर फुलं वाहून पूजा करायची, फुलं आधीच आणून ठेवायची. माझ्या मित्रमैत्रिणींना आपताना मी आल्याबरोबर चहा देतो. माझ्या आईलाही काहीतरी देईन. दूध तापवून ठेवायचं पेल्यामध्ये. आली की दूध देईन, पाणी देईन, जे असेल जवळ ते देईन. ह्या तयारीने जागत बसायचं. सकाळी 6 वाजता उठून बसले. 10 वाजले आई आली नाही, 12 वाजले आई आली नाही, दुपार झाली नाही आली, संध्याकाळ झाली नाही आली. तो भेटीची घाई होत चालली. जो उशीर होत चाललाय तो घाई होत चालली. आणि तो आपल्याला आपलंच जीवन नाहीसं होतंय असं वाटायला लागलं. अशी तळमळ लागली भेटीची. रात्री दिवस संपून गेला. 12 वाजले, मध्यरात्र झाली. आजच आहे दिवस आई, तसा निघून गेला तो नाही आली. काय माझी दशा आहे. तू येत नाही तो पावे तर मी कासावीसच आहे. आई आपल्याला उचलून घेत नाही तोपर्यंत पोर रडतच राहतं. ते कोणाच्याने थांबत नाही. त्याला चॉकलेट फार आवडतं, पण ते आता चॉकलेटनी नाही ऐकत.
तशी एकदा तळमळ लागली की तीच वस्तू पाहिजे. पोराला चॉकलेट नको, आता भोवरा नको, पतंग नको. रोज फिरायला जायचं वाटतं तर ते बापाची आठवण करतं. आज त्याला बाप नको, आज त्याला फिरायला जाणं नको. आता त्याला फक्त आई पाहिजे बस. आईच्या भेटीची पोराला जी घाई आहे आणि त्या घाईपायी ते जसं दुःखी आहे, असं रामभक्ताला दुःखी होता आलं पाहिजे. एका क्षणाचाही वियोग चालत नाही. आता दृष्टीपुढे ऐसाची तू आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. माझ्या डोळ्यापासून बाजूला सरकू नको. गोकुळात कृष्णाने रासक्रीडा केली. एक प्रसिद्ध क्रीडा रासक्रीडा आहे. खूप गोपी जमली आहेत. कृष्ण त्यांच्यासोबत आहे. काही फेर धरणं चाललंय, टिपऱ्या खेळणं चाललंय. आणि त्या गोपी सारखं कृष्णाकडे पाहतात. त्या गोपीजवळ कृष्ण म्हणून गेला ती, तो कृष्ण तिथला नीट दिसत नाही, लवकर दिसत नाही. आणि तिला वाटतं कृष्ण माझ्याच जवळ पाहिजे. माझ्याही जवळ आला कृष्ण. पण काय होतं, ह्या पापण्या पेट्या सारख्या उघडतात मिटतात, उघडतात मिटतात. जेव्हा मिटतात तेवढा तो बारीकसा क्षण आपल्याला दिसत नाही. झाकण लागून गेलं डोळ्याचं, नाही दिसत. ती गोपी म्हणते ही पापणी मिटते तेव्हा हा दिसत नाही. इतकं सुद्धा मला सहन होत नाही. मी सतत पाहते पण तेवढा पापणीच्या मिटण्यात तो नाही दिसत. त्याचं काय करू. ती ब्रह्मदेवाला नावं ठेवते. ब्रह्मदेवा तू सगळं शरीर चांगलं केलं, डोळे केले चांगलं केलं, डोळ्याला दिसतं ही दृष्टी दिली चांगलं केलं, पण त्या पापण्या केल्या हे वाईट केलं ब्रह्मदेवा तू. कारण त्याच्यामुळे माझं कृष्ण दर्शन थोडा वेळ चुकतंय. इतकी घाई. पापणीने मिटून किती आपल्याला कळण्याच्या आत ती उघडते पुन्हा. पण तेवढा वेळ सुद्धा वियोग सहन होत नाही. हे सहन न होणे आणि त्यामुळे दुःख होणे याचं नाव तळमळ आहे. तळमळ तळमळ होतची आहे. मग माझी ही तळमळ कोण घालवी. कृष्णाच्या ऐवजी बलराम आला तर तळमळ जाईल का. कृष्णाऐवजी नंद यशोदा आले तर तळमळ जाईल का. दह्या दुधाचे 4-2 आणखीन माठ आणून दिले तर तळमळ जाईल का. कशाने तळमळ जाईल. ज्याची भेटीची घाई झाली तोच भेटणे. म्हणून तळमळ रामासाठी लागली तर रामच भेटला पाहिजे बस. दुसऱ्या कशाने चालत नाही. आता मी इतकी शिणून आली की मला आता चहाच पाहिजे. तुम्ही आटवलेलं दूध, बासुंदी दिली, रबडी दिली तरी ते नको, मला चहा पाहिजे. चहा नाही हो, कॉफी घेता, मला चहाच पाहिजे. एकदा जे पाहिजे वाटलं तेच असल्याशिवाय समाधान होतच नाही. तळमळ त्याच्याशिवाय जात नाही. म्हणून रामाशिवाय दुसरं काहीही भेटलं तुला स्वर्गात नेऊन ठेवतो, मला रामच पाहिजे. स्वर्ग नको. इंद्राचा हत्ती तुला देतो, नको मला. अमृत देतो घागरभर, पीत बैस, नको मला. स्वर्गात ठेवतो ना तुला, तू म्हातारा नाही न होणार, मला नको. म्हातारा झालो तरी चालेल, मेलो तरी चालेल, पण आता फक्त रामच म्हणजे राम पाहिजे. आपण आपलं आत्तापर्यंत गेलेलं आयुष्य आठवावं अशी घाई कधी झाली का. नाही झाली अजून. आणि म्हणून अजून राम भेटायचा राहिला.
मला राम का भेटत नाही याचं महाराज उत्तर देतात, भेटीसाठी अशी तळमळच लागत नाही. मग रामा इतका का अंत पाहतो आमचा, एवढी का कसोटी घेतो, अत्यंत कठोर आहे का? बिलकुल कठोर नाही. ज्याची तळमळ लागते तेच पाहिजे म्हणजे समाधान होतं. पोराला आईसाठी रडतंय पण चॉकलेट दिलं तर ते थांबतंय रडणं, म्हणजे त्याला आईऐवजी दुसरं चालतं. राम भेटीची तळमळ नसेल तर राम जात नाही. राम म्हणतोय दुसरं चालतंय. त्याला 1 BHKच्या ऐवजी 3 BHK दिलं तर चालतंय. त्याला रेल्वेचं रिझर्वेशन नाही मिळत आहे पण त्याला विमानाचं तिकीट काढून दिलं तर चालतंय. नाही आज आपल्याला बुंदीचे लाडू करता आले तर गुलाबजामुन चालतोय. एकाच्या ऐवजी दुसरं जेव्हा चालतं तेव्हा आपल्याला काहीही चालतं असा अर्थ होतो. बुंदीचे लाडू नाही जमतोय, गुलाबजामुन पाहिलं तर गुलाबजामुन चितळेचं ते मिक्स नाही मिळालं, साधा शिरा चालतो. शिरा करायला गेले तर रवाच नाही दिसला. ताटामध्ये तूप साखर टाकलेली चालते आणि आपण असं म्हणतो देवाला काय काही चालतं. देवाला काही चालतं, तुला का नाही काही चालत? आणि म्हणून एकाऐवजी दुसरं जर चालत असेल तर ते नसल्याने आपलं भागतच आहे. मग राम म्हणतो माझ्याऐवजी याला जर स्वर्ग चालतो आहे तर मी कशाला कष्ट घेऊ तिथे जायचे, तो स्वर्गात राहील सुखाने. आणि म्हणून तळमळ असल्याशिवाय राम भेटत नाही याचा अर्थ रामाऐवजी दुसरं चालतंय आणि म्हणून राम नाही जात. माझं उद्या काही काम आहे हो, तुम्ही या ना तेवढं काम करायला, 1 तासभर माझ्याकडे उद्या या. उद्या नाही हो, माझं 3 वाजता जमणार. मी माझ्याऐवजी माझ्या बहिणीला पाठवते, चालेल. मला जर बहीण चालते तर तुमच्यासाठी मी का वाट पाहत बसू? आणि ज्या अर्थी बहीण चालू शकते त्या अर्थी मैत्रीणही चालू शकते. आणि तीही जर जमलं नाही तर कोणीच नाही गेलेलं सुद्धा चालू शकतं. आणि म्हणून ऐवजी काही जर चालत असेल तर आपण भक्त नाही, आपल्याला त्याची तळमळ नाही. जेव्हा एकाच गोष्टीवर आपण पक्के राहू स्थिर, तेव्हा त्याला त्याचं ते ऋण होतं, पाश होतो, बंधन होतं आणि तेवढं करूनच द्यावं लागतं. काही तुम्हीच गेल्या पाहिजे असं थोडी जाईल ना कोणी, नाही चालत. मी नाही गेले तर ते मरतील पण दुसरं नाही त्यांना चालणार. असं जेव्हा मला कळेल तेव्हा हर प्रयत्न करून मी जाईनच. प्रपंचातले हेच अनुभव आहे, ते आपण फक्त प्रपंचासाठी वापरतो, देवासाठी परमार्थात ते वापरीत नाही, म्हणून आपल्याला देव भेटत नाही. प्रपंचाच्या तळमळीने प्रपंचात त्या गोष्टी मिळवतो ना. माझी कधीची तळमळ होती, अमरावतीत काही मिळालंच नाही. काशीला यात्रेला त्यांच्या म्हणण्याने गेले तर रस्त्यात जाता जाता दुकानच भेटलं, मिळालं मला, कोण आनंद होतो. तेच मिळालं पाहिजे. असं आपल्या ह्या जीवनामध्ये जिवंत असेपर्यंत रामच भेटल्याशिवाय मला बरं वाटणार नाही, अशी स्थिती यावी. एखादा भयंकर दुर्धर रोग असतो आणि डॉक्टर त्याच्यावरचा उपाय म्हणून एक इंजेक्शन सांगतात.
ते भारतात नाही मिळत. ते इंजेक्शन मिळाल्याखेरीज मी 10 मिनिटाच्या वर जिवंत नाही राहणार. त्या 10 मिनिटात ते इंजेक्शन मिळवण्याची कोण घाई होते? त्याच्या ऐवजी दुसरं इंजेक्शन चालत नाही. ह्या औषधाशिवाय ते औषध पर्याय नाही चालत. तेच इंजेक्शन पाहिजे. मग ते मिळवायसाठी आपण किती धडपडी करतो. त्याप्रमाणे आता मला बरं वाटण्यासाठी एकच औषध आहे, ते म्हणजे रामाची भेट व्हावी. रामाच्या भेटीची घाई झाली, त्यामुळे माझं BP बिघडत चाललं. ठोके बदलले, कर्मेनासं झालं, सुचेनासं झालं, जीव घाबरायला लागला. याप्रमाणे परमेश्वराच्या प्राप्तीची तळमळ हवी. परमेश्वर आपल्याला खरोखर हवा आहे का? आणि तो कशासाठी हवा आहे? बाकी एवढे कष्ट करून तुम्ही इथे येता, तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल? आता आपला विचार करू या 4 जणांचा. सकाळी ते कशासाठी आले तुम्ही? राम जप करायसाठी आलात, तो करीत बसले आहात. तुम्हालाही तिकडे कुठेतरी TV पाहत बसता येतं जाऊन, पण ते TV पाहणं सोडून तुम्ही इथे आलात, याचा अर्थ इतका वेळ तरी तुम्हाला रामाशिवाय दुसरं काही चालत नाहीये. नाही 24 तासाची, पण 1 तासाची तरी तळमळ लागली आहे. या जगामध्ये आनंद भोगण्यासाठी, विषयानंद भोगण्यासाठी किती विषय आहे. गणपतीची मोठी मिरवणूक निघणार आहे, काय व्यवस्था केली आहे, जाता येत आहे पाहायला. तो अजून उठला नाही गणपती, काय आरास केली, जाता येत आहे पाहायला. मैफिलींमध्ये प्रदर्शन लागले, पहिल्यांदाच आलंय, जाता येतं पाहायला. आपल्या प्रिय मित्राचं लग्न आहे, जाता येतं लग्नाला. TV फारच छान सिरियल लागली आहे, बसता येतं पाहायला. रबडी खावी असं इतकं मला मागच्या आठवड्यापासून वाटते. काल ठेवली आहे करून, पण हे सगळे येत राहिले तर मला खाताच नाही आली. आता आज खायची आहे. ती रबडी खायची शिल्लक आहे, ती तुम्ही थांबवली आहे. प्रदर्शन थांबवलं, आराशी थांबवल्या, गणपती थांबवला, रबडी थांबवली. मैत्रीण गावाला जाणार आहे, भेटायचं आहे, गेलं पाहिजे. कधी जायची? उद्या सकाळी. मग पूर्ण दिवस शिल्लक आहे, नंतर जाईन मी. तिला भेटायचं थांबवलं आणि 1 तास तुम्ही इथे आला. म्हणजे 1 तासापुरती तुम्हाला नक्की तळमळ आहे. बाकीच्या गोष्टी त्यागल्या ज्या ओढतायत आपल्याला, आणि जपाचं ठरवलंय म्हणून या तासात तुम्ही इथं येऊन बसला. नाही जन्मभराची 24 तासाची तळमळ, पण 1 तासाची तळमळ नक्की लागली. असं रोज कराल तर 24 तासाची तळमळीची सवय लागेल. आणि तळमळ लागली म्हणजे आपल्याशिवाय हे राहू शकत नाही अशी रामाची खात्री झाली की राम येईल. त्याच्यासाठी आपल्याला रामाने घ्यावं, भेटावं, असं आपल्याला व्हावं लागतं. दृष्टांत पाहू. एक लहान मुलं 1 वर्षाच्या आतल्या वयाचं आहे. आई त्याला पाळण्यात घालून ठेवते, 2 झोके देते, दुसऱ्याला सांगते येता जाता झोका देत जा, आणि ती आपल्या कामात निघून जाते. पोरगं निजले, आराम करते. मध्येच अर्ध्या पाऊण तासाने ते उठतं, थोडंसं रडतं. घरातले माणसं त्या आईला सांगतात ते रडतंय ना, घ्या ना त्याला. मला कळतं त्याचं रडणं.
घेईन थोड्या वेळाने. ते पुन्हा रडतं. अहो घ्या ना, खुळखुळा द्या ना, त्याच्या हातामध्ये राहून जातं. ते वरचं चक्र फिरवा, ते पाहत पडलं राहील. आई त्याला आता दुसऱ्यांदाही घेत नाही. तिसऱ्यांदा ते असं रडतं. किती सोहळ्यात स्वयंपाक करीत असो, पूजा करीत असो, तिच्या हातात पोळी असो, तव्यावर एक पोळी भाजत असो, ते सगळं ठेवते. हात धुवायपुरती सवड नाही तिला मिळत. खरकट्या हाताने जाते आणि पाळण्यातल्या पोराला घेते. ती पहिल्यांदा नाही, 2 झोके द्या राहून जाईल. दुसऱ्यांदा नाही, चॉकलेट द्या नाही तर खेळणं द्या राहून जाईल. तिसऱ्यांदा पर्याय चालत नाहीये हे तिला कळतं. त्यांना घरातल्यांना नाही कळत कोणत्या रडण्यात याला आई पाहिजे आणि कोणत्या रडण्यात ती नुसतं विनाकारण रडतंय. घरातल्या बाकीच्यांना कळत नाही, ते फक्त आईला कळतं. तशी आपली तळमळ राम भेटीचीच आहे की आपल्याला चॉकलेट आणि फ्लॅट चालतंय. हे भक्त हाक मारतायत रामाला आणि कोणी म्हणतात रामा ये ना, तो खूप हाक मारतोय तुला. राम म्हणतो मला कळतंय त्याला मी पाहिजे का चॉकलेट चालतंय. राम त्याचं लग्न जोडून देतो, लग्न लावून देतो. त्याला पोरं नसतील तर पोरं देतो, नोकरी नसेल तर नोकरी देतो. रामाची कृपा आहे, नोकरी लागली. थांबला तो नोकरीवर. कशाला राम कष्ट करील यायचे. पण ध्रुव हाक मारतोय, प्रल्हाद हाक मारतोय, तुकोबा हाक मारतायत, रामदास स्वामी हाक मारतायत, ब्रह्मचैतन्य महाराज हाक मारतायत. राम म्हणतो आता काही फ्लॅटही चालणार नाही, प्लॉटही चालणार नाही, आता मलाच गेलं पाहिजे. म्हणून आपली तळमळ किती प्रामाणिक आहे रामासाठी हे तपासेपर्यंत राम भेटत नाही. म्हणून तळमळीचे दिवस खूप असतात. 2दा 3दा ती आई पोराला रडूच देते आणि आता तिला खात्री होते आता माझ्याशिवाय काही चालणार नाहीये. तेव्हा ती सगळं सोडून देते. देवाचं स्नान घातलंय, वस्त्राने देव पुसायचा, तो तसाच पाण्यात पडू देते आणि ती पोराला घ्यायला जाते. तसा राम किती कोणात गुंतलेला असो, तो ताबडतोब धावतो, त्याच क्षणी प्राप्त होतो. आता दुसरं काही चालत नाही. त्याची वाणी गेली, तो बेसावत होतोय. आता फक्त हेमगर्भाची मात्रा चालते. तेव्हा त्याच्या अंगात ऊब येईल, तो डोळे उघडील. दुसरं औषध आता चालत नाही. सर्वात जालिम सावध करायचं कोणाला तर हेमगर्भाची मात्रा हेच औषध आहे. थोडा वेळ तरी तो डोळे उघडतोच, हाक मारलेली त्याला तेवढा वेळ तरी ऐकू जातेच. आता दुसरं औषध नाही झालं. लिंबाचं सरबत कितीही चांगलं करा नाही चालत. चहा फारच छान करता तुम्ही नाही चालत. आता हेमगर्भाची मात्रा. तसं आता फक्त रामच चालतो. इतका तळमळीने कासावीस आहे. राम 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 राम. अशी परीक्षा घेतल्यावर देव भेटतो. ती तळमळ खूप वेळ टिकून राहते, टिकून राहिली पाहिजे आणि त्याचा कोणत्याही पर्यायाने आपलं समाधान होता कामा नये. रामदासांची तळमळ संपली नाही. दुसरं काही, रामच पाहिजे. रामदास स्वामींचे गंगाधर पंत हे वडील बंधू आहेत. तेही चांगले अधिकारी होते. ते लोकांना अनुग्रह द्यायचे. खूप लोकांचे ते गुरु होते.
गुरु गेल्याशिवाय देव भेटत नाही. हे रामदास स्वामींना माहीत हो. 8-10 वर्षाचा पोरगाच होता नारायण. आणि त्यांनी म्हटलं, दादा मला पण अनुग्रह द्या ना, मला राम भेटावा वाटतोय, तुम्ही द्या मला अनुग्रह. तू नारायण अजून लहान आहे रे, इतक्यात कशाचा अनुग्रह, वेड्यासारखं नको करू, तू मोठा झाला की तुला अनुग्रह देईन. रामदास स्वामी मनात म्हणतात, मोठा होईपर्यंतचा काळ नुसत्या तळमळीतच काढू का मी? नाही माझे दादा मला अनुग्रह देत आणि देव मला नाही भेटणार तोपर्यंत. आता जाऊ द्या, या बंधूचा नाद सोडतो, डायरेक्ट रामालाच अनुग्रह मागतो. आता त्याच्याशिवाय राम भेटीशिवाय राहू शकत नाही. गुरूंच्या अनुग्रहाशिवाय राम भेटत नाही. म्हणून राम भेटीसाठी मला आधी गुरु भेटला पाहिजे. जो गुरु आहे तो मला लहान म्हणून अनुग्रह देत नाही. मग कशाला माध्यम पाहिजे मध्ये, याच्या मार्फत जा. कशाला व्हाया, डायरेक्ट जाऊ ना आपण. आणि म्हणून तशी तीव्र इच्छा धरून बेचैन झाले राम भेटीसाठी. आणि रामालाच डायरेक्ट म्हणतात, रामा मला अनुग्रह दे. त्याची ती तीव्र इच्छा पाहिली आणि समर्थांना रामाने अनुग्रह दिला. एका हनुमान मंदिरात रामदास बसले, नारायण बसलाय. हनुमानाच्या मागे प्रदक्षिणेची वाट, तिथे मोकळी जागा होती. तिथे रामदास आणि तिथे रामदासांना रामाने अनुग्रह दिला. रामदासाचा गुरु कोण? रामच प्रत्यक्ष. इतकी तळमळ अनावर झाली आणि बंधू नाही म्हणतात. बंधूंनी नाही म्हटलं, मी आणखी कोणाकडे गेलं तर म्हणेल, याच्या भावानीच याला मंत्र नाही दिला, आपण कशाला द्या, सगळे मला झिडकारतील. नकोच, डायरेक्ट याच्याकडे. जेव्हा एखादं माध्यम, मीडियम आपल्या उपयोगाचे नसते, तेव्हा डायरेक्ट अप्रोच, एवढंच साधन असतं. एक फकीर होता दिल्लीमधला. रोज सकाळी तो भिक्षा मागायला निघायचा. त्याचा रस्ता राजधानी राजवाड्यावरून होता. जिथे अकबर बादशाह राहायचे त्या राजवाड्यावरून याचा सकाळच्या भिक्षा फेरीचा मार्ग. छान आवाजामध्ये अल्लाला हाक मारायचा. अकबराची सवय होती, रोज सकाळी समोरच्या रस्त्याकडच्या सज्जात येऊन बसायचं. मोकळी हवा खायची, येता जाता लोक दिसत आहेत ते पाहायचे. असा तास 2 तास अकबर बादशाह तिथे सज्जात राहायचा. त्याच वेळेमध्ये फकीराची फेरी यायची आणि बादशहाला याचा आवाज खूप आवडायचा. आणि छान दिसतो, साधूसारखा दिसतो. अकबराने त्याला भिक्षा घालायची सुरुवात केली. सज्जात बसलं की आपल्या शिपायांना म्हणायचं, त्याला घालायची भिक्षा पाठीमध्ये इथे आणून ठेवा. भोवती शिपाई असायचेच, राजा आहेस तो. त्याला सांगायचं, आला तो बरं फकीर, जाय घालून ये एवढं भिक्षा. फकीराला सवय झाली म्हणून तो त्या दारात थोडा वेळ उभा राहायचा. राजाला सवय झाली म्हणून राजा वाट पाहायचा. आता काही वर्ष गेले असे आणि त्या फकीराने राजवाड्यावरून वाट बंद केली, यायचा नाही इकडे. अकबर विचार मनात म्हणतो, आजारी पडला असेल म्हणून येत नाही. इतके दिवस आजारी पडला का? दुसऱ्या गावाला गेला असेल नातलगाकडे म्हणून येत नाही. मेला असेल म्हणून येत नाही. अकबराने सगळ्या शक्यता पाहिल्या आणि शिपायांना सांगितलं, गावात त्याचा तपास करा बरं, कोणत्या तरी मशिदीमध्ये
प्रार्थना स्थळावर कुठे नमाज पढायला लोक जमत असतील तिथे त्याच्यावर लक्ष ठेवा बरं. आणि जर दिसला कुठे तर त्याला घेऊन या माझ्याकडे. एक दिवस एक शिपाई म्हणाला मला, तो त्या मशिदीत दिसला त्या दिवशी, मग त्याला घेऊन ये. पहा, तो पुन्हाही तिथं भेटला. राजा तुझी वाट पाहतो, चल. आला शिपाई, त्या फकीराला घेऊन आला. राजाला आनंद वाटला. का रे बाबा, इतके दिवस कसा नाही, आजारी होता का? नाही, आजारी नव्हतो. बाहेरगावी गेला होता का? नाही, दिल्लीतच होतो. तुझ्याकडे पाहुणे आले होते का? नाही, कोणी नाही, मी एकटाच होतो. मग तू का येत नाही? का बंद केलं येणं? एवढ्यासाठी बंद केलं की आता मी कोणाच्या थ्रू अल्लाकडे नाही जाणार. आता मी अल्लाकडे डायरेक्ट जाणार आहे. मला काही कळत नाही रे तू काय म्हणतो. त्याचं असं आहे, मी जेव्हापासून येणं बंद केलं त्याच्या आदल्या दिवशी मी एका मशिदीच्या तिथं गेलो होतो. तिथे तुम्ही आले होता आणि तुम्ही अल्लाची प्रार्थना करून अल्लाला काही मागताना मी पाहिलं. राज्याचा विस्तार हो, सैन्य वाढो, महायुद्धामध्ये मला जय मिळो, माझं पोरगं लवकर मोठं हो, आणखीन एक पोरगं मला झालं पाहिजे, मला आणखी एक लग्न करायचं, बायको मिळाली पाहिजे, असं तुम्ही अल्लाला मागत होते. हे मी पाहिलं. मी विचार केला, रोज मला जो भिक्षा घालतो राजा अकबर, तो स्वतः सुद्धा तर फकीर भिकारीच आहे. मी तुला मागतो आणि तू अल्लाला मागतो, फरक काय झाला? मागतोच ना तू भीक. मी विचार केला, भिकाऱ्याने भिकाऱ्याला काय मागायचं? म्हणून तू मोठ्या भिकारी असला तरी अल्लाला मागतो ना. मी विचार केला, मग सगळ्यात मोठा दाता जो आहे त्या अल्लालाच आपण डायरेक्ट मागावं ना. तू कशाला मध्ये पाहिजे? आणि मी म्हणून अकबर बादशाहाला भीक मागणं मी बंद केलं आणि आता मी फक्त अल्लाला मागतो. कोणाच्या घरी आता जात नाही. तुझ्यापेक्षा सगळे घरी गरीब आहेत घर. तूच जिथे गरीब भिकारी आहे तिथे बाकीचे घर, आणि म्हणून मी बाकीचे घर बंद केले. तुझा वाडाही बंद केला आणि मी आता डायरेक्ट अल्लाला मागतोय. रामदास स्वामी म्हणे, बंधू काही अनुग्रह देत नाहीत. दुसरे म्हणतील बंधूने नाही दिला तर आपण कशाला मध्ये पडा. म्हणून मी दुसऱ्याकडे जात नाही आणि डायरेक्ट रामा तुझ्याकडे आलोय. त्याची ती ज्ञानपूर्ण विचारसरणी पाहिली, अनुग्रहाने राम भेटीची तळमळ पाहिली आणि रामदास स्वामीवर राम प्रसन्न होऊन अनुग्रह दिला. या प्रवचनात ही गोष्ट दृष्टांत म्हणून सांगितली. याप्रमाणे राम भेटीची तळमळ असली की राम भेट, तळमळीमध्ये तेच पाहिजे असतं, दुसरं चालत नाही. आपल्याला जर रामाची तळमळ नसली तर आपल्याला दुसरं पुष्कळ काही काही चालतं. खूप माणसं अशी आहेत, विवाह लवकर होत नाही तर तळमळत असतात. विवाह झाल्यावर तळमळ जाते त्यांची. त्याला बायको मिळाली की सुख सुरू होतं. नाही, देवळामध्ये जातात. आता तुम्ही येत नाही हो जपाला, आता मला घरीच करमतं. ज्याला घरी विषयात करमतंय त्याला राम म्हणेल तो त्याच्यात राहील मग्न. मी कशाला कष्ट करू त्याला भेट द्यायची. म्हणून राम येत नाही. जेव्हा दुसरं काही चालतं त्यावेळेला ईश्वर आपल्याला भेटायला येत नाही. आता दुसरं चालतच नाही तेव्हा अशी काही रोगी पाहिले मी, अत्यवस्थ
दवाखान्यात पडले आहे. आणि ते फक्त पुत्र भेटीसाठी कासावीस असतात. पोरग अमेरिकेत आहे, बाप इथे दवाखान्यात आहे, तळमळतोय. कोणत्याही औषधाने नाही बरा होतो. काका येऊन भेटून जातो, मामा येऊन भेटून जातो. शेवटी नीट बोलता येत नाही त्या रोग्याला. तो फक्त बाबा बाबा करीत असतो. त्याला आता एकच औषध आहे बरं होण्याचं, अमेरिकेतून त्या बापाला आणायचं, बस. आणि बरे होतात, रोगी बरे होतात. असे भक्त तळमळतात राम भेटीसाठी. फक्त रामच हवा असतो, अखंड राम राम म्हणतात. आणि राम भेटल्यावरच तळमळ शांत होते. आणि तळमळ पुरेशी झाली आहे याची खात्री केल्यावरच राम भेटतात. बाकी नाही केव्हा भेट. नामदेव, विठोबाशिवाय काही चालतच नाही. विठोबा तुम्हाला भेटत जा रे, भेटतो ना रे, सतत भेटत जा. आता दृष्टीपुढे आयुष्याची तूर आहे. जो मी तुझं पाहे पांडुरंग. पुष्कळ वेळा तू माझ्या समोर नसतो, मला नाही दिसत तेव्हा. मग तेव्हा मी कोणाला पाहू? आणि म्हणून तेवढा वेळ मी रडत असतो, सुचत नाही मला. अखंड तू माझ्या पुढे पाहिजे. विठोबाने एक दिवस विचार केला, आता सतत याच्या पुढे मी राहायचं, मला शिक्षा नाही काही. हा बाजारात गेला की मी बाजारात गेलो पाहिजे, म्हणजे त्याच्या पुढे राहील. हा जेवायला बसला की मी त्याच्या पुढे बसलो पाहिजे. हा झोपायला गेला की मी तिथे अंथरुणापाशी गेलो पाहिजे. म्हणजे मला काही स्वातंत्र्यच नाही राहणार, तुझ्याशीच बांधलेला राहील ना मी. हे नाही आपल्याला परवडत. तुला मी भेटावा वाटतो, सतत डोळ्यापुढे पाहिजे वाटतो, अगदी बरोबर आहे. पण त्याची मला केवढी शिक्षा. मग विठोबा मी काय करू? तुला माझ्यासमोर सारखं उभं राहायची सवय म्हणजे त्रासदायक होतंय, म्हणून तू समोर येऊन उभा नाही राहणार. आणि तुला पाहिल्याशिवाय मला बरं नाही वाटणार. कसंच करायचं? देवा काही उपाय सांगा ना. बरं, मी तुझ्या भोवती सारखं तू माझ्या घरी आलेलं मला नाही आवडणार. रखमाई असते घरी, तुझं काय मध्येच बुजगावडं नको. कधी मी माझ्या पोरांशी बोलतो, दुसरा भक्त भेटायला आला असतो, कधी माझी जेवण्याची वेळ असते, कधी मी आरामाला झोपला असतो. आणि तर प्रत्येक वेळी तू यावं मला त्रास द्यावा, हेही बरोबर नाही. आणि तू जिथं असशील तिथे मी प्रत्येक वेळी हजर राहावं, हेही शक्य नाही. मग देवा काही उपाय आहे ना? याला एक उपाय. काय उपाय आहे? नाम्या तू गुरुकडे जा, म्हणजे उपाय होईल. तू भेटल्यावर आता गुरु कशाला पाहिजे? गुरु गेला म्हणजे तू भेटतो. आता तू भेटलाच आहेस मला, आता कशाला गुरु पाहिजे? गुरुकडे नाही जात. तू गुरु गेल्याखेरीज सतत मी तुला दिसणार नाही, म्हणून गुरुकडे जा. तुझ्या डोळ्यापुढे मी सतत राहावा वाटत असेल तर गुरुकडे जा. आणि विठोबाने विसोबा खेचरांकडे नामदेवाला पाठवलं, औंढ्या नागनाथाला. गुरु भेटले. आणि गुरु भेटल्यावर नामदेव जिकडे पाहिजे तिकडे फक्त विठोबाच. सारं जगच विठोबा आहे हे नामदेवाला कळलं. नेहमी विठोबाला पाहता यावं यासाठी हे कातड्याचे डोळे, चर्मचक्षू नाही, त्याला ज्ञानचक्षू पाहिजे. गुरुकडून ज्ञानचक्षू घेतले आणि नामदेवाला सर्वत्र विठोबाच दिसायला लागला. आता मी इकडे पाहिलं तर ही अलमारी दिसते मला, अलमारी विठोबाच आहे, म्हणजे माझ्या दृष्टीपुढे विठोबा आहेच.
मी इकडे पाहिलं तर हे भाऊ दिसत आहेत, हे विठोबाच दिसत आहेत ना. म्हणजे इकडे पाहिलं तरी डोळ्यापुढे विठोबा आहे, तिकडे बाहेर पाहिलं तर ते झाड दिसतंय, ते झाड विठोबाच आहे. म्हणून झाडाचं दर्शन झालं तरी डोळ्यापुढे विठोबाच आहे. चहा आला कपात भरून, तो चहा दिसला तरी दर्शन विठोबाचं आहे, चहा विठोबाच आहे. समोर आता बायको येऊ, नवरा येऊ, पोरं येऊ, शत्रू का येईल, माझ्या आवडतं पक्वान न येऊ, नावडतं काही येऊ, आता अमृत पुढे येऊ का विष पुढे येऊ, हे सगळं विठोबा रूप होतं. एकदा गुरु प्राप्त झाले की सगळं विठोबा होतं. कुठंही पाहिलं तरी, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, बस. माझा हात कोणी धरला, विठोबानेच तर धरला. विठोबा ये रे, मला सोबत कोणीच नाही आहे. जो कोणी रस्त्यावरचा आहे तो विठोबाच आहे. सगळंच विठोबा होऊन जाईल. म्हणून आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. आता विठोबाशिवाय काही दिसणार नाही. आणि आता तळमळ शांत होईल. मग तसं होईपर्यंत आपल्याला तळमळ सांभाळावी लागते विठोबा भेटीची. प्रत्यक्ष पंढरपूरचा विठोबा भेटूनही नामदेवाची तळमळ नाही गेली. म्हणून रामदर्शनाची तळमळ थांबवायची असेल तर आधी सद्गुरू पाहिजे. म्हणून आपल्याला नुसता एकदम राम भेटण्याच्या आधी श्रीराम महाराज पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि हे जर विसरलो तर राम भेटूनही कळायचं नाही, विठोबा भेटूनही नामदेवाला कळाला नाही. आता गुरु भेटल्यावर सारं राम विठोबामय झालं. लागलीच परीक्षा आहे. औंढ्या नागनाथाहून गुरूंनी दृष्टी दिल्यावर नामदेव आले पंढरपुरात. पहिल्यांदा आल्याबरोबर धावत राहुळात जायचं विठोबाचे पाय धरायला. आज नाही धावत धावत गेले, चंद्रभागेच्या काठावरच थांबले. इथे इथं आहेच माझा विठोबा, आता त्याचा नैवेद्य इथेच करतो. गेले गुरुकडे तेव्हा सोबत खाय प्यायचं काही म्हणून थोडंसं पीठ घेऊन गेले होते. चंद्रभागेची आधी लागली, तिच्या काठावर थांबले. ते पीठ भिजवलं, त्याचे 2 पानगे गेले. आणि आता विठोबाला नैवेद्य दाखवून देऊ, मग आपणही खाऊन घेऊ आणि मग दुपारी शांतपणे जाऊ तिकडे. आता शांतपणे जाईपुरता आराम आहे. तेव्हा जीव जाईल एवढी घाई व्हायची आणि धावायचा. आज धावत नाही. पानगे केले तयार, भाजले, ठेवले बाजूला. हात धुवून येऊ, मग नैवेद्य करून जेवू आपण. हात धुवायला चंद्रभागेत उतरला नाम्या, तर एक कुत्र आलं. ते 2 पानगे ठेवली होती, कुत्र्यांनी धरली तोंडात. पानगे येऊन कुत्र चाललं पळत. हात धुणं झाले, नामदेव सरळ उभे राहिले. पाहतात तर कुत्र पानगे घेऊन पळते. त्याला हाडोहाडो नाही केलं. त्याच्या मागे नामदेव धावायला लागले. कशासाठी? त्याच्या तोंडातले पानगे काढायसाठी नाही. नामदेव तुपाची वाटी घेऊन धावतायत. आणि कोरडी का खाता रोटी, मागे परता जगजेठी. दे विठोबा, पानगे तयार झाले, पण त्याला मी तूप नव्हतं लावलं. ते माखून देतो. तुम्हाला कोरडं खायची सवय नाही आहे, म्हणून तूप लावून देतो. तिथे थांबा, नाही तर या मागे परत. आता कुत्र सुद्धा विठोबा झालं. तेव्हा विठोबालाच ओळखत नव्हते, आता कुत्र्याला विठोबा म्हणून ओळखायला लागले. सद्गुरू तळमळ घालवतात. राम भेटवून सद्गुरू तळमळ घालवतात. रामाला नाही तळमळ घालवतात, गुरु घालवून देतात.
आणि म्हणून रामभेटीचं माध्यम या जगातला काहीच विषय नाही आहे, कोणी नाही आहे, ते फक्त सद्गुरू आहेत. म्हणून रामभेटीची तळमळ ठेवावी आणि सद्गुरूंची प्रार्थना करावी. सद्गुरू आता तुम्ही मला दाखवून द्या, मला तळमळ राम भेटीची आहे, तुमच्या भेटीची नाही तशी तळमळ, पण तुम्ही भेटल्याशिवाय तो नाही भेटणार. माझं दुखणं औषधाने जाणार आहे, पण औषध द्यायसाठी डॉक्टरची भेट घ्यावी लागते. आपल्या मनाने औषध नाही चालत. मला डॉक्टरशी काही घेणं देणं नाही, मला औषधच पाहिजे, पण डॉक्टरशिवाय औषध नाही मिळत. तर सद्गुरूच्या भेटीने नाही माझं तळमळ जाणार, ती रामभेटीने जाणार आहे. पण रामाची भेट गुरुशिवाय होणार नाही आहे. म्हणून गुरु भेटीची तळमळ आधी आहे आणि दुसरी तळमळ रामाची आहे. म्हणून गुरूंची प्रार्थना, गुरूंचा सहवास, त्यांचा उपदेश, त्या उपदेशाप्रमाणे राहायचं. आणि गुरु काय उपदेश करतात? रामाची तळमळ धरून राहा की तुला राम भेटेल. गुरुचे शब्द पाळायचे म्हणून राम भेटणार आपल्याला. याप्रमाणे हा संबंध ध्यानात ठेवावा. मग गुरुची प्रार्थना करायची का? हो, डॉक्टरचे पाय धरावेच लागतात. मला पाहिजे राम, पण मला गुरुचे पाय धरल्याशिवाय गती नाही, हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या मनाने औषध कधीच घेऊ नये, गुरूंच्या उपदेशापेक्षा वेगळं कधी वागू नये. राम भेटायच्या ऐवजी एखादं भूतच भेटेल आपल्या मनाने. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाशिवाय आपल्या मनाने औषध घेतलं तर ह्या रोगापेक्षा आणखीन दुसरा एक रोगच होईल. असा परमार्थामध्ये तळमळ घालवण्याचा उपाय आहे. राम भेटीची तळमळ धरावी. ही तळमळ पाहून दयावंत गुरुला आपली कीव येईल आणि गुरु म्हणतील, काय तळमळतोय हा, याची राम भेटीची व्यवस्था करूनच द्यावी आता बस. आणि गुरुची दया कृपा आपलं भलं करून जाईल. याप्रमाणे परमेश्वर प्राप्तीची तळमळ. तळमळ याचा अर्थ त्याच्याशिवाय न करमणे, त्याच्याशिवाय सुखाचा अनुभव न येणे आणि त्याच्या भेटीची घाई होणे. खूप घाई झाली, लवकर भेटत नाही, तेव्हा चित्तात जी बेचैनी निर्माण होते, ती बेचैनी म्हणजे तळमळ. आणि ही रामभेटीची जी तळमळ आहे ती सद्गुरू त्यांच्या कृपेने आपली पुरी करतात. आणि राम भेटून मग आपल्याला वाटेल की ज्याने मला राम भेटावला ते सद्गुरू स्वतःच राम आहे. म्हणजे मी ज्याची तळमळ धरली तो रामच माझा सद्गुरू झाला आहे. सद्गुरूचं रूप रामानेच घेतलं आहे. म्हणून माझे श्रीराम महाराज श्रीरामच आहेत. माझ्या भल्यासाठी त्यांनी हे रूप धरलं आहे. इतकं दोघांचं ऐक्य पाहावं. म्हणजे गुरुकडे पाहिलं तरी रामाचाच आनंद आणि रामाकडे पाहिलं तरी ते गुरुच आहेत. दोघात काही फरक नाही. आणि मग जगाकडे पाहिलं तरी सगळं राममय दृष्टी झाली. आता काय होणे, हे सगळं रामरूप होऊ आपण तळमळीतून शांत होऊ. मग आता आपण काय शिकलो आज? राम भेटीची घाई व्हावी आणि रामच भेटल्याशिवाय तळमळ आपली बेचैनी कमी होऊ नये. तोपर्यंत बेचैन जीवन जगायचं. चहासाठी बेचैन होतो, पोराबाळांसाठी बेचैन होतो, रोग बरा व्हावा म्हणून बेचैन होतो. आता एक दिवस राम भेटीसाठी बेचैन होऊन पाहायचं. पोरग भेटेलच भरोसा नाही, बायको मिळेल याचा भरोसा नाही,
5 BHK होईल याचा भरवसा नाही, पण तळमळ धरली तर राम भेटीचा भरवसा आहे. असं हे महाराज ह्या प्रवचनातून आपल्याला बोध करतायत. मोठा छान बोध आहे. हा बोध आपण स्मरणात ठेवू, त्याप्रमाणे आपलं वर्तन करू. एवढं बोलून या ठिकाणी आपण विश्रांती करू. जय जय रघुवीर समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.